नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ प्रमोद सोबदारवर। मित्र हो, आज आपण जाणार आहोत कोल्हापुरातील संत बाळूमामा मंदिराला भेट द्यायला। संत बाळूमामा मंदिर आदमापूर म्हणजेच श्री क्षेत्र आदमापूरला भेट द्यायला। आदमापूर हे देवस्थान श्री संत बाळूमामा समाधी देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। मंदिर ट्रस्ट श्री बाळूमामा ट्रस्टद्वारे सांभाळलं जातं। आदमापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहे। तालुका भुदरगड। कोल्हापूर शहरापासून हे सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे। कर्नाटक येथून येणाऱ्या लोकांसाठी निपाणी हे जवळचे शहर आहे। येथून हे 25 किलोमीटर अंतरावर आहे। बेळगावपासून सुद्धा बस उपलब्ध आहेत। मित्र हो, जर आदमापूरला तुम्ही बाय रोड येणार असाल तर कोल्हापूरहून हे अंतर आहे 50 किलोमीटर। कोल्हापूर ते राधानगरी, राधानगरी ते गारगोटी आणि मग आदमापूर। MSRTC बस गारगोटीपर्यंत मिळते। काही वेळा थेट आदमापूरसाठी सुद्धा बस असते, विशेषतः अमावस्या आणि भंडाऱ्याच्या दिवशी। खाजगी वाहनाने जर येणार असाल तर कोल्हापूर किंवा गारगोटीहून जीप आणि टॅक्सी उपलब्ध आहेत। जर तुम्ही निपाणी बेळगावहून आदमापूरला येणार असाल तर हे अंतर आहे साधारणतः 25 ते 30 किलोमीटर। मार्ग आहे निपाणी, कनगला, चिकुर्डे आणि मग आदमापूर। निपाणीहून स्थानिक जीप, बस किंवा ऑटोद्वारे पोहोचता येते। आणि जर रेल्वेने येणार असाल तर सर्वात जवळचे स्थानक आहे कोल्हापूर सी शाहू महाराज टर्मिनस। कोल्हापूर स्टेशनहून गारगोटी किंवा थेट आदमापूरसाठी ST बस, खाजगी वाहने उपलब्ध आहेत। इथून तुम्हाला साधारणतः 2 तासाचा अवधी लागतो। मंदिराजवळ भक्त निवास म्हणजेच राहण्याची सोपी स्वस्त सुविधा आहे आणि इथे महाप्रसादाचं आयोजन असतं, म्हणजेच मोफत महाप्रसाद इथे तुम्हाला मिळू शकतो। संत बाळूमामा मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, जे संत बाळूमामांना समर्पित आहे। हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे आहे, जे बाळूमामांनी 1966 मध्ये वयाच्या 73व्या वर्षी समाधी घेतली ती जागा आहे। आदमापूर येथे असलेले मंदिर हे मुख्य मंदिर मानले जाते, जिथे दररोज पूजा, अर्चा आणि नित्यसेवा सुरू असते। आदमापूर मंदिर हे संत बाळूमामांच्या समाधी स्थळावर उभारले आहे। येथे दररोज नित्यसेवा, पूजा तसेच भाविकांना प्रसादही दिला जातो। हे मंदिर दरवर्षी हजारो भाविकांना आकर्षित करते, जे बाळूमामांच्या शिकवणीचे पालन करतात आणि त्यांच्या चमत्कारांमध्ये विश्वास ठेवतात। या मंदिरात भाविकांना हळदीचा भंडारा कपाळी लावला जातो। हा भंडारा उधळला जात नाही, मात्र प्रत्येकाच्या कपाळी हा लावला जातो। बाळूमामांच्या जीवनावरील मालिकेमुळे त्यांच्या भक्तांची संख्या देशभरात पसरली आहे। काही ठिकाणी बाळूमामांचे जन्मस्थळ असलेल्या मेदगे येथील मूळ मंदिर म्हणूनही ओळखले जाते। मुख्य मंदिराच्या मागेच आहे मार्गुदेवी मंदिर। श्री बाळूमामा हे त्यांचा बहुतेक वेळ या मंदिरात घालवत असत आणि इथे जवळच आहे बाळूमामांचा वाडा, जिथे बाळूमामांच्या वापरातील वस्तू ठेवल्या आहेत। श्री सद्गुरू बाळूमामा मंदिरात सकाळी 5 वाजता काकड आरती असते आणि मग 5:30 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होते। मित्र हो, या मंदिरात होणारे उत्सव व धार्मिक कार्यक्रम यांची मी थोडक्यात माहिती देतोय। भंडारा उत्सव हा मंदिरातील सर्वात मोठा वार्षिक उत्सव आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इत्यादी प्रदेशांमधून लाखो भक्त इथे येतात। मासिक अमावस्या उत्सव, प्रत्येक अमावस्येला भक्त मोठ्या संख्येने मंदिराला येतात। विशेष प्रसादाचे तेव्हा आयोजन केलेले असते। पुण्यतिथी म्हणजेच समाधी पुण्यतिथी उत्सव, श्रावण वद्य चतुर्थी या दिवशी त्यांचे समाधी स्मरणार्थ कार्यक्रम होतात। आणि जन्मदिवस उत्सव, अश्विन शुद्ध द्वादशी या त्यांच्या जन्मदिवशी उत्सव साजरा केला जातो। अभिषेक, कीर्तन, महाप्रसाद वाटप आणि
धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन असते। सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं। श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं। श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं।
श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं सांग भलं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं. श्री बाळूमामा हे आपल्यासारखे सामान्य मानव नव्हते. ते भगवान शिवाचे अवतार होते. श्री बाळूमामा हे कुरुबा गौडा धनगर समाजातील मेंढपाळ होते. बाळूमामा यांचा जन्म 1892 मध्ये कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोल नावाच्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मयप्पा आणि आईचे नाव सुंदर असे होते. त्यांनी त्यांचे बालपण त्यांच्या पालकांसोबत घालवले, पण ते नेहमीच ध्यानात गढून जात असत आणि ते एक शांत मुलगा होते. नंतर ते त्यांच्या बहिणीसोबत राहू लागले आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध तिच्या मुलीशी म्हणजे सत्तव्याशी त्यांचे लग्न झाले. त्याच्या सासरच्यांनी त्यांना सुमारे 15 मेंढ्या दिल्या, ज्या ते पाळू लागले. त्यांचे लग्न काही जास्त काळ टिकले नाही. श्री बाळूमामा हे महाराष्ट्रातील गारगोठी येथील श्री मोळे महाराजांचे शिष्य होते. श्री मोळे महाराज मंदिर गारगोटी येथे आहे. 1966 मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर नावाच्या गावात बाळूमामा यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. कर्नाटकातील निपाणी जवळील आदमापूर येथे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक मंदिर बांधण्यात आले होते, परंतु आदमापूर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे. मंदिराची देखभाल श्री बाळूमामा ट्रस्टद्वारे केली जाते. मेंढ्यांची संख्या आता 50,000हून अधिक झाली आहे, ज्यांची देखभाल मंदिर ट्रस्ट करते. श्री बाळूमामा यांच्याकडे भविष्य पाहण्याची आणि लोकांना मदत करण्याची अलौकिक शक्ती असल्यामुळे लोकांचा त्यांच्यावर खूप विश्वास आणि श्रद्धा होती. त्यांनी जे काही सांगितले ते न चुकता सत्य झाले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करणारे त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संख्येने येतात. आपल्या मेंढ्यांची काळजी घेत असताना त्यांनी अनेक चमत्कार केले. अनेक गरीब दलित लोकांना मदत केली. ते आपल्या मेंढ्यांसह महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागांसह लांबचा प्रवास करत असत. ते कन्नड आणि मराठी भाषा अस्खलित बोलत. बाळूमामांकडे असलेल्या मेंढ्यांनाही पवित्र मानले जात असे. जर बाळूमामांच्या मेंढ्यांचा कळप एखाद्या व्यक्तीच्या शेतातून गेला तर त्याला आनंद, आरोग्य आणि संपत्ती नक्कीच मिळाली असे समजायचे. बाळूमामांच्या मेंढ्यांना पवित्र मानले जात असे. बाळूमामांच्या मूळ मेंढ्यांचे वंशज असलेल्या सध्याच्या मेंढ्यांना शुभ मानले जाते. बाळूमामांच्या भक्तांच्या विनंतीनुसार या मेंढ्यांचे गट विविध ठिकाणी नेले जातात. श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं सांग भलं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं.
श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं, सांग भलं, बाळूमामाच्या नावानं, सांग भलं, बाळूमामाच्या नावानं. सांग भलं. जय बाळूमामा.
श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं सांग भलं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं. मित्र हो, आता आपण जाणार आहोत श्री क्षेत्र मेदगे येथे. मेदगे हे गाव इथून 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि आदमापूरहून वडापची उत्तम व्यवस्था असते. 20 ते 20 असे एकूण 40 किलोमीटर अंतरासाठी 80 रुपये घेतले जातात. मेदगे हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये आहे. हे गाव संत बाळूमामांशी नातं जोपासणारं आहे. गावाला बाळूमामाचे मेदगे नावाने ओळखले जाते. मेदगे गावात अनेक मंदिरं आहेत. अंबाबाई मंदिर, बाळूमामा मंदिर, मार्गुबाई मंदिर आणि शिवाचे म्हसोबा मंदिर. मेदग्यातील बाळूमामा मंदिरात तुम्हाला पाहायला मिळेल संत बाळूमामांनी स्थापलेला कडक निर्मळ दृढ खांब. इथे बघायला मिळेल मामांची गादी. हाल सिद्धनाथाचं दर्शन घेता येईल आणि पादुका दर्शनही घेता येईल. दुपारी तुम्हाला आंबील प्रसाद मिळेल. आणि इथेच आहे श्री सद्गुरू बाळूमामा माता सत्यव्वादेवी मंदिर. कडक निर्मळ दृढ खांब हा भक्तांच्या अडचणी दूर करणारा खांब म्हणून ओळखला जातो. आदमापूर येथील श्री बाळूमामांच्या मुख्य मंदिराचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत बाळूमामा मंदिर रुकडी येथे. हे कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी येथे आहे. हे मुख्य मंदिर आदमापूर येथेच आहे, पण हेही मंदिर सुंदर आहे आणि शांत वातावरणात रुकडी येथे आहे. चला तर मग घेऊया दर्शन रुकडी येथील संत बाळूमामा मंदिरचे. सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं, सांग भलं, बाळूमामाच्या नावानं, सांग भलं, बाळूमामाच्या नावानं. सांग भलं.
जोरात बाळूमामाच्या नावान, सांग भलं, बाळूमामाच्या नावान, सांग भलं, बाळूमामाच्या नावान. सांग भलं.